आव्हाडांबरोबरचे संबंध सुधारले. कोण आवडला माझं त्याची ओळख पण नाही. एकूण तुम्ही आता 1.5 कोटी धनगर समाज महाराष्ट्रात आहे असं म्हणतात. तेवढं नेतृत्व, तेवढी लिडरशिप, तेवढी आमदारांची संख्या, तेवढं उद्या भाजपला म्हटले 10 धनगरांना तिकीट द्यायचं, मी नावं कोणाची सांगू सांगा. एक गोडा असा एकदम त्यानं सगळी डाळ बिळ खाल्ली आणि एकाला नुसतं वाळलं वैरण घातल्या, त्याला म्हणजे तू आता रेसला पळ, कसं शक्य होईल का? तो मोर्चा लोकांना असं वाटतं यार काय झालंय, काही झालं नाही, हे मोर्चा का काढतायत? आणि त्यांचा त्रास त्या लोकांना होतोय असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. काय राजकारणाचा भागच नाही ना. भिवरी गावातली लोक म्हणतायत की आम्हाला याचा त्रास होतोय. पण दौंडचा जो विषय आहे त्याचा शेवट खरं काय झालाय? 5वी 6वी पासून तिचं लग्न 22 तारखेला होतं, तुम्ही 18 तारखेला तिला उचलून नेताय. त्या आईनं काय करायचं, तिचा बाप नाही. मग कोणी आहे का नाही ही बाजू घेणार? नाही हे प्रेम होतं ना. मग अरे प्रेम कुठलं, हे सगळी मी प्रकरण बघतोय. संग्राम जगताप असतील, महेश लांडगे असतील, नितेश राणे असतील, हे काय पक्षाच्या वतीनं हा एक काही तुमचा ग्रुप आहे, असं काही अजेंडा आहे, नेमकं काय? आता माझ्या मोबाईलवर एका दुसरा मेसेज आज आला असेल, तिथे आमच्या मुलीला फसवणूक झाल्या. ते काय पार्टीने त्यांना सांगितले मला फोन करायचं, सामान्य माणसं फोन करतात. सोशल मीडियातनं तुमच्या समर्थकांनी वाईट पद्धतीनं प्रचार केला असं काय असं आलेलं आहे ना, असा आरोप पण झालेला आहे. पण तुम्ही आमच्यावरती टीका टिप्पणी करावी आणि आमच्या लोकांनी तुमचं ऐकावं, एवढं पण काय आम्ही काय संत लोक नाही. विशाल पाटील कसे खासदार होतील? तुम्ही खासदार झालाय हे काय तुम्ही जिल्ह्यामध्ये फार मोठं काम केलंय, त्याची लोकांनी पोचपावती दिल्या म्हणून झाला नाही. XYZ उमेदवार नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं, त्यातून तुम्ही झालेला खासदार आहे. काय ते माझे विरोधक आहेत म्हणून बोलतो नाही, बोलतोय अशातला भाग नाही. मी बी गेले 20-25 वर्ष राजकारणात आहे, मला कळतंय ना काय चाललंय. तरी तुम्ही एक कारखान्याचा विषय पण काढला, तुमच्या जत मधला कारखाना जयंत पाटलांनी कसा घेतला? टिप्याळी जत नगरपालिका तिथं जागेचा दर खूप आहे आणि तुम्ही नुसत्या 44 कोटीला घ्यायलाय, असं कसं होईल? तर पुढच्या 29च्या लोकसभेला जर विशाल पाटील आणि विश्वजित कदमच भाजपमध्ये आले तर काय करणार? हे काय असं काय ठपका मारला मी कोणाची? भाजप आहे हे काय काँग्रेस आहे? वाडवडिलांपासून एकालाच तिकीट द्यायचं. खरोखर आरक्षण मिळेल असं वाटतं का? धनगर एसटी होणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ. गोपीनाथ मुंडे हे वंजारी होते, वंजारी समाजाचे होते, पण त्यांची जी एक इमेज आहे किंवा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं समस्त ओबीसीचे नेते झाले. मला कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, नेता व्हायचं आपल्या हातात नसतं, नेता लोक ठरवतात. देवेंद्र फडणवीस हे उद्याचे देशाचे पंतप्रधान आहेत असं म्हटलं जातं. महाराष्ट्राची स्थापना झाल्याच्या नंतर सर्व गुण संपन्न नेतृत्व महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालं. नमस्कार, मी उमेश ढोगळे. बखर लाईव्हच्या बखर गप्पांमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर बखर लाईव्ह हा चॅनल सुरू केल्यापासून ज्यांचा इंटरव्ह्यू मला घ्यायचा होता असे धडाकेबाज गोपीचंद पडळकर ते आता आमदार झालेत. पण आमदारकीच्या पलीकडं कार्यकर्ता काय असतो, कार्यकर्त्यानं, तळागाळातल्या कार्यकर्त्यानं काय पद्धतीनं आवाज उठवला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण खरं तर पडळकरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर गेले काही वर्षांमध्ये आलेला आहे. त्यांचा एकूण संघर्ष, आत्ताची राजकीय परिस्थिती, हिंदू आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं त्यांच्या काही ज्या भूमिका आहेत या सगळ्याच विषयावरती आपण पुढची 20-25 मिनिटं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करणार आहोत. गोपीचंदजी नमस्ते. नमस्ते. मी साधारण ओळख सांगितलीच, अर्थात ओळख सांगायला पडळकर संपूर्ण महाराष्ट्राला ऑलरेडी माहिती आहेत. सोशल मीडियातलं सर्वात स्टार असं नाव आहे आपलं. पण अलीकडच्या काळात तुम्ही ज्या काही भूमिका घेता त्या भूमिका, आता उदाहरणार्थ आजचा जो मोर्चा आहे तो मोर्चा लोकांना असं वाटतं यार काय झालंय, काही झालं नाही, हे मोर्चा का काढतायत? नाही नाही, असं नाही. लोकांना नेमकी काय परिस्थिती आहे तिथली माहीत नसतं. लोक कुठं मीडियात वरवरचं जरा बघून ते त्यांचं मत तयार करत असतात. आजचा मोर्चा काढायचं कारण काय आहे, नवनाथांपैकी एक कानिपनाथ यांचं गाव म्हणजे भिवरी गावामध्ये जे पवित्र ठिकाण आहे, या परिसरामध्ये जे सातत्यानं तिथं जो प्रकार सुरू आहे, तिथं जाऊन उघड्यावरती नमाज पडणं, तिथं पार्ट्या करणं, दारूच्या पार्ट्या करणं, इफ्तार पार्ट्या करणं आणि मग नाहक तिथल्या लोकांना त्रास देणं, हे लोकांना माहीत नाही ना. तिथल्या जमिनीवरती ताबा टाकणं, खाजगी जमिनीवरती तिथं दहशत निर्माण करणं कोंडव्यातनं जाऊन. मग आता त्या लोकांनी काय केलं पाहिजे? लोकांनी या विषयावरती बोललं पाहिजे. हे आता लोकांना माहीत नाही ना नेमकं तिथं काय झालंय. किंवा पुरंदर तालुक्यामध्ये सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण होणं, सरकारची जमीन संरक्षित करणं आपल्या सगळ्याचंच कर्तव्य आहे ना. बरोबर. ते काय नुसतं सरकारचं कर्तव्य आहे काय? लोकप्रतिनिधींचं आहे, पण नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ज्या सरकारी जमिनी आहेत त्या जमिनीचा ठीक योग्य कारणासाठी वापर होत असेल तर काहीच हरकत नाही. आता आपल्या सरकारनं भूमिका घेतलीच ना, जे रहिवासी लोक आहेत सरकारी जागेमध्ये राहत आहेत त्यांची घरं पाडू नका.
परंतु एखादा 2 एकर ठेवून तिथं एखादा मोठा बिझनेस करतोय, मग त्याला ठेवायचं का? बरोबर. अशा पद्धतीने तिकडे जमीन ऐकवारी बऱ्याच विशिष्ट लोकांनी केलेले आहेत, धार्मिक स्थळं करणं. म्हणून आज ग्रामीणचे एसपी महोदयांनी निर्देश दिले ना की पुढच्या 8 दिवसाच्या आतमध्ये सर्व खात्याचे प्रमुख, म्हणजे ज्यांची जमीन आहे, समजा महसूलची जमीन आहे, महाराष्ट्र शासन किंवा गायरांची असेल, महसूलवाले असतील, ग्रामविकास खात्याची जमीन असेल, पशुसंवर्धनची असेल, कृषीची असेल, वन विभागाची असेल, किंवा एखादी समजा सेंट्रल गव्हर्नमेंटची एखादी लँड आहे संरक्षण विभागाची, तर त्या खात्याच्या प्रमुखांच्या बरोबर बैठक करून तिथं काही अशा पद्धतीचं चुकीचं अतिक्रमण झालंय का त्याचं सर्वे करून कारवाई करायची. त्यांनी आज सूचना देऊन टाकली. अच्छा, म्हणजे तुमचा आजचा मोर्चा त्या अर्थाने यशस्वी झालाय. यशस्वी झाला. गुन्हे दाखल झाले, FIR दाखल झाली. नंतर जो आपला बापदेव घाटामध्ये निर्जन ठिकाणं आहेत, लोकांना जाता येतं, भीती वाटते असं लोक बोलत होती तिथं. तर तिथं सर्व घाटामध्ये आता काही ठिकाणी CCTV बसवलेत, पण ते सगळ्या घाटात नाही. असं एखादं पण वळण शिल्लक राहू नये तिथं CCTV नाही, तो पण करायचा निर्णय झाला. किंवा 24 तास पोलिसांचं पेट्रोलिंग त्या भागात असावं, कारण पुण्यात लोक तिकडं सातत्यानं जात आहेत आणि त्यांचा त्रास त्या लोकांना होतोय असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. ह्या काय राजकारणाचा भागच नाही ना. भिवरे गावातली लोक म्हणतायत की आम्हाला याचा त्रास होतोय. किंवा म्हणजे आजचा मोर्चा आणि ते सगळं तुम्ही यशस्वी झाल्याचं तुमचं. व्यवस्थितपणे ज्या सगळ्या मागण्या ते मान्य केल्या SP ग्रामीण पुणेनी. पडळकर जे हाती घेतात ते काय म्हणतात त्याला धसाच लावतात, आता त्यांनी सांगितलं. पण दौंडचा जो विषय आहे त्याचा शेवट खरं काय झालाय? काल आणि त्या मुलीनं स्टेटमेंट दिलं परवाच्या रात्री भिगवणच्या प्रकरणामध्ये, आणि त्या अंतर्गत पोक्सो दाखल झालाय. मुलीचं वय कमी आहे, 5वी 6वी पासून मुलीला तुम्ही प्रभावित करताय. आता हे कुठल्या कायद्यात बसते सांगा? 5वी 6वी पासून तिचं लग्न 22 तारखेला होतं, तुम्ही 18 तारखेला तिला उचलून नेताय. त्या आईनं काय करायचं? तिचा बाप नाही. मग कुणी आहे का नाही ही बाजू घेणार? नाही हे प्रेम होतं ना, मग अरे प्रेम कुठलं? ही सगळी मी प्रकरणं बघतोय, एवढ्या लोकांना भेटलोय, मग ते पद्धती एकसारखीच कशी आहे? बरोबर. पण या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही तुमच्याच पक्षाच्या आमदाराला टार्गेट केलं असं नाही. कोण म्हटलं? अशी माध्यमांमध्ये चर्चा झाली, लोकांच्यामध्ये चर्चा असेल. मुळात हा भिगवणचा विषय आहे. भिगवण तर हे इंदापूर विधानसभा बरोबर आहे, पण शेवटी तिकडे तो जो आरोपी होता तो राहुल, आमदारांना टार्गेट करण्याचा विषयच नव्हता. तो जो शेख नावाचा आहे माणूस, त्यानं अशी 30-35 प्रकरणं केलेली आहेत. वकील पण तोच आहे, पाठीशी घालणारा माणूस हाच आहे. विवाहित महिलांना कसं काय तुम्ही मग जाळ्यात ओढताय? तुमचं प्रेम आहे तर लोक म्हणजे त्यांचं प्रेम प्रकरण. मग विवाहित महिला ज्यांना 2-2 मुलं आहेत त्यांना, ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांना, ह्याच्या मुळात जाण्याची आवश्यकता आहे. हे काय असं उगाच उठलं प्रकरण आता धरलं असा तो विषय नाही. ओके, मग ते 35 प्रकरण अशी घडले त्या परिसरात, आणि वकील पण तोच आहे, सपोर्ट करणारा माणूस तोच आहे. एखाद्या प्रकरणात ठीक आहे ना, तुमचा प्रेम विवाह झाला, अशा पद्धतीनं हा षडयंत्राचाच भाग आहे. अशा पद्धतीनंच ते ठरवून केलं जातं. तुम्हाला ठरवून केलं जाते. दौंडचं जे प्रकरण आहे भिगवणचं, दौंड नाही सगळीकडे ठरतंय हे. असं इथलंच प्रकरण आहे, अनेक ठिकाणी ठरवून केलेले प्रकरण. आता मागच्या महिन्यात आमचं अधिवेशन चालू असताना मुंबईच्या डॉक्टर मुलीनं आत्महत्या केली. MDS मुलगी होती. तिची चिठ्ठी वाचा ना तुम्ही, 6 पानाची चिठ्ठी लिहिली. तिथं म्हणजे अरे तिला तर तिच्या मैत्रीण म्हणत, तुला फ्रीजमध्ये बघायची आमची इच्छा नाही, असे आमचा तसा नाही. परत तिच्या लक्षात तिनं लिहिलं त्या चिठ्ठीमध्ये, माझ्या मैत्रिणी मला म्हणत होत्या की आम्हाला तुला फ्रीजमध्ये बघायचं नाही. पण परिस्थिती सगळी मी बघितल्याच्या नंतर तोच अनुभव येतोय. MDS मुलगी आत्महत्या करते, वेल एज्युकेटेड मुलगी आहे. पण हा एकूण जो हिंदू जन आक्रोश मोर्चा किंवा या सगळ्या लव जिहादच्या विरोधामध्ये तुम्ही असाल, संग्राम जगताप असतील, महेश लांडगे असतील, नितेश राणे असतील, हे काय पक्षाच्या वतीनं हा एक काय तुमचा ग्रुप आहे, असं काय अजेंडा आहे? नेमकं काय आहे? कारण लोकांना असं वाटतं मी जे विचारतोय तर लोकांच्या मनात प्रश्न आहे. नाही, लोकांचं काय नाही. आता आम्हाला फोन करते, ते काही पार्टीने सांगितलेलं असते. आता माझ्या मोबाईलवर एका दुसरा मेसेज आज आला असेल, इथे आमच्या मुलीला फसवणूक झाल्या, ते काही पार्टीने त्यांना सांगितले मला फोन करायचं. सामान्य माणसं फोन करतात, सामान्य लोक मेसेज करतायत. कुर्डुवाडीची मुलगी, वेल एज्युकेटेड, B.Pharm झालेली मुलगी, ऐकायला तयार नाही. पुण्यामध्ये तुमच्या मला वाटतं ते नरेच्या पोलीस स्टेशनला हजर झाली रात्री 11:30-12 वाजता. मग ते काय पार्टीला माहिती आहे? मला निरोप आला त्यांचा, आम्ही आता इथं मुलगी हजर झाली आहे, आई आणि वडील गावाकडून आलेत, मामा, आता इथं कोणच दाद घेणार. मला फोन आला, मी लगेच इथल्या मुलांना पाठवलं. 100-1 मुलं तिथं गेली रात्री 12:30-1 वाजता, त्यांना जायला वेळ लागला थोडा. मग परत त्या मुलीला कोर्टात रात्री हजर केलं. मग त्यांनी कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं.
कुर्डुवाडी पोलिसांनी परत 1 दिवसाची पीसी घेतली. दुसऱ्या दिवशी मुलगीनं सांगितलं बाबा हे चुकीचं झालं होतं माझ्याकडून, हे असं केलं होतं, तिने गुन्हा दाखल केला. ते काय पार्टीनं सांगितल्यानंतर हे होतंय असं काय, म्हणजे लोकांना वाटणार, लोकांचं साहजिक आहे, लोक वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं मत तयार करत असतील, पण जिथं कुठे असे प्रसंग घडताय तेव्हा लोक कॉन्टॅक्ट करत राहतात. अच्छा, ठीक आहे. हा झाला एक अंतर्धर्मीय हा सगळ्याचा विषय आहे. थेट तुमच्या मतदारसंघातला आता निवडणुकीच्या जिल्हा परिषद संदर्भानं काय त्याच्या तुमच्याबद्दलच आक्षेप घेण्यात आले. कोणी केला? तुमचे जे सचिन मोटे आहेत, सचिन मोटेंच्या संदर्भानं त्यांच्या मिसेस उभ्या होत्या आणि त्यांच्या महिला उमेदवार असताना, विरोधक जरी असले तरी महिला असताना त्यांच्याबद्दल सोशल मीडियातनं तुमच्या समर्थकांनी वाईट पद्धतीनं प्रचार केला. असं काय असं आलेलं आहे ना, असा आरोप पण झालेला आहे. बघा, गेले 2 वर्ष माझ्यावरती सोशल मीडिया उलट त्यांचा सुरू आहे. आम्ही त्यात काही लक्षच देत नाही. स्वतः त्यांची मागची सगळी पेजेस चेक करा. निवडणूक आली, निवडणुकीत उभा राहायचं कोणाचा पण अधिकार आहे, त्यात काय नवीन आहे. निवडणूक कुणी लढवणं हा काही विषयच नाही ना. पण त्यांनी नसती लढू, दुसऱ्या कोणतरी लढवल्यास का बिनविरोध करतील? निवडणूक लढवण्याचा विषय नाही. सोशल मीडियामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या संदर्भानं वाईट पद्धतीनं नाही, असं काहीच नाही. वाईट ते कोणी करत असतील त्याला काय आमचं समर्थन नाही. वाईट टाकायची गरज काय आम्हाला? निवडणुका तर सातत्यानं सुरू आहेत. काय कुठं बिनविरोध झाला कोण झेडपी मेंबर? राज्यात तर सगळ्याच्या विरोधात निवडणुका सुरू आहेत. आपण कायद्याच्या देशात राहतोय, निवडणूक लढवण्याचा कुणालाही अधिकार आहे. पण तुम्ही आमच्यावरती टीका टिप्पणी करावी आणि आमच्या लोकांनी तुमचं ऐकावं एवढं पण काय, आम्ही काय संत लोक नाही, कीर्तनकार तर आम्ही मुळीच नाही, आम्ही पण राजकारतीच आहोत ना, त्यात काय एवढं. जिल्हा परिषद सांगलीत तुम्ही म्हटलं की मगाशी आपण बोललो, पण गोपीचंद पडळकर सांगली जिल्ह्यातनं भाजपचं नेतृत्व करत असताना जिल्हा परिषदेत म्हणावं इतकं यश या अर्थानं की जिल्हा परिषदेत भाजपची मी नेतृत्व कुठं करतोय? पण नेतृत्व म्हणजे त्या अर्थानं नव्हे की एक मोठं नेतृत्व आहे शेवटी. माझ्याकडे जी जबाबदारी आहे जत आणि आटपाडी. आता जत मध्ये आमच्या 9 पैकी 8 जागा आल्या. आटपाडीमध्ये माझ्या 9 जागा यशस्वीने पार पाडली. लिडरशिप काय, आमचे वरिष्ठ लोक आहेत लिडरशिप करायला. बरं ठीक आहे, कुणाला वाटत असेल गोपीचंद तिथं नेता आहे अपेक्षाल तर जबाबदारी मी घेतो. त्यामध्ये मला काही कमीपणा वाटायची कालचं तुमचं स्टेटमेंट फार गाजलंय. काय विशाल पाटील कसे खासदार होतील भाऊ? नाहीत होणार ना, साधं सोपं आहे. तुम्ही खासदार झाला हे काही कुठल्या कर्तबगारीवर झाला नाही. तुम्ही खासदार झालाय हे काही तुम्ही जिल्ह्यामध्ये फार मोठं काम केलंय त्याची लोकांनी पोचपावती दिल्या म्हणून झाला नाही. XYZ उमेदवार नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं त्यातून तुम्ही झालेला खासदार आहे. म्हणजे संजय काका जे भाजपचे उमेदवार होते त्यांच्यामध्ये काय पार्टीतल्याच लोकांमध्ये वितुष्ट असल्यामुळं त्यांना संधी मिळाल्या, आता ती मिळणारच नाही. बरं, त्यामध्ये जच त्यांना मतदान बऱ्यापैकी आहे, लीड नाही पण बऱ्यापैकी आहे, आटपाडीचं आहे, कवटे मग ते पुढच्या वेळेस नाही पडू शकत. त्यात काय सोपं गणित आहे ना ते. त्यामुळे ते काय मी काय ज्योतिषशास्त्र बघून सांगितलेलं नाही, वास्तव आहे ना. पण इतके दिवस कसं तुम्ही जयंत पाटलांना टार्गेट करत होता आणि विशाल पाटील विश्वजित कदमांकडे फार तुम्ही लक्ष देत नव्हता? असं काय नाही, किरकोळ लक्ष देत नाही माणूस. पण विशाल पाटील खासदार आहेत की? खासदार तर 48 आहेत ना राज्यात, यात काय एवढं काय. तुम्ही विषय समजून घ्या नीटपणे. विशाल पाटील ही लिडरशिप लोकांनी काय लयच डोक्यावर घेऊन निवडून दिलेली नाही, त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे. विशालनं पण काय ते माझे विरोधक आहेत म्हणून बोलतोय अशातला भाग नाही. मी बी गेले 20-25 वर्ष राजकारणात आहे, मला कळतंय ना काय चाललंय. तुम्हाला जी संधी मिळाली मग मागच्या वेळेस का आला नाही निवडून 2019ला? बरोबर, तेव्हा पण ती वसंतदादाची नातूच होती ना, का आता नातू झाली? माझ्याने त्यांच्या मतामध्ये 20,000 मताचा फरक असेल. मी तर सामान्य घरातला कार्यकर्ता आहे. तुम्हाला तर पार्टीचं तिकीट आहे, तुमच्याबरोबर महाविकास आघाडी होती. बरोबर, मला 3 लाख मतं पडले, त्यांना 3,20,000 का 30,000 पडलेत. आकडा मागं पुढे असेल, मला एवढं करेक्ट माहित नाही. मग तेव्हाच तुम्ही यायला पाहिजे ना निवडून. बरोबर, 24च्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून आलाय हे भाजपमधल्या जरा अंतर्गत किरकोळ वादामुळे तुमची संधी लागली. ते पुढच्या वेळेस ते होत नाही तसं. म्हणून तुम्ही म्हणता की ते नसतील? नाही होत, 100% नसणार. आणि मी तर जिल्हाभर फिरणारच आहे ना, मला दुसरं काय काम आहे आता. आणि आता जतचं जिल्हाध्यक्षपद घालवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या विरोधात मी भूमिका घेणार. शेवटी राजकारण आहे. बरोबर, मग ते जयेंद्रराव असतील, विश्वजित असतील किंवा विशाल असतील, मला तर काम करावं लागेल. बरोबर. आता ते तानाजी पाटलांच्या चिरंजीवांचा पण विषय तुम्ही, तो काय नेमका विषय? बघा, विषय ओबीसी दाखल्यांच्या बद्दलचा आहे. ओबीसी दाखल्यामध्ये ज्यांची मूळ ओबीसी नोंद आहे त्याच्याबद्दल आक्षेपच नाही ना.
मराठा कुणबी, कुणबी मराठा दाखला द्यायला काहीच हरकत नाही. पण तुम्ही मागं मराठा लिहित असाल, तुम्ही कुणबीच्या पुढं मराठा लिहित असाल तर ते चुकीचं आहे का नाही सांगा. बरोबर आहे. हे तर प्रकरणच वेगळं आहे. हे प्रकरण काय आहे, पृथ्वीराज पाटील हा जो आता झेडपीचा सदस्य झालाय, त्याचा बाप तानाजी पाटील, बरोबर. त्याचा म्हणजे आजोबा भगवान पाटील, भगवानचा बाप बाळू पाटील, ह्यांनी ती वंशावळ जोडली आहे. ह्यामध्ये कुणबी नोंद कुणाची दाखवल्या, बाळू पाटील म्हणजे या पृथ्वीराजचा पंजोबा, त्याच्या मृत्यूच्या दाखल्यामध्ये कुणबी लिहिलंय. मृत्यूच्या दाखल्यामध्ये तो दाखला तुम्ही जोडलाय जात पडताळणीला. बरं, तो दाखला कधीचा आहे, मृत्यूचा 1877. 1877ला त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे पोरं आधी जन्माला आली असतील ना, मरायच्या आधी. साधं आहे, सरळ आहे. हे काय कुठलं राजकारण, हे कुठल्या वकिलाचे मुद्दे नाहीत, नॅचरली मुद्दे आहेत. 1877ला मृत्यू झालाय म्हणजे तुम्हाला मुलं त्याच्या अगोदर झाली, 76 झाला असेल, 75 झाला असेल किंवा 77 झाला असेल. आता जर 77ला तुमची मृत्यू दिनांक आहे पंजोबाची, मग आता त्याचा मुलगा भगवान पाटील हा मरतोय 2009ला. हा डिफरन्स आहे 132 वर्षांना. बरोबर. म्हणजे बाळू पाटील यांचा मृत्यू आणि त्यांचा मुलगा भगवान पाटील यांच्या मृत्यूचा डिफरन्स 132 वर्षाचा आहे. आता 132 वर्ष आपल्याकडे ती परिस्थिती नाही. आपलं आयुष्यमान समजा लईत लई जगले 110 वर्षापर्यंत लोक जगलेले आहेत. पण मुळामध्ये गावातील लोक सांगतात नाही किती, ते 75 जास्तीत जास्त. पण ठीक आहे, ते पण ग्राह्य धरू, 132 वर्ष जगले. भगवान पाटलांना जो मुलगा झाला तानाजी पाटील, तो 1973ला झालाय. म्हणजे ह्यांची जन्मतारीख जरी 1876 धरली किंवा 75 धरली तर 98 99 वर्षी पोरग झालंय. म्हणजे हा एकदम 8वं आश्चर्य झालंय. म्हणजे एकूण फसलेलंच गणित आहे. म्हणजे आम्ही ह्या मुद्द्यावरती बोलतोय आणि त्यामुळे आम्ही हायकोर्ट भेटू काय नाही, जात पडताळणी समितीनं पैसे खाऊन दाखला दिलाय, तुम्ही रद्द करा, साधं गणित आहे. हे राजकारणाचा भाग नाही. तुम्ही जर अशा पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाचा गळा घोटणार असाल आणि मी बोलणार नसेल तर मग बोलणार कोण? माझं काम आहे, मी बोलणार त्या विषयावरती आणि तो रद्द करून घेणार. मध्ये तुम्ही एक कारखान्याचा विषय पण काढला, तुमच्या जतमधला कारखाना जयंत पाटलांनी कसा घेतला. जयंत पाटलाचा कारखाना जो आहे त्याच्यावरती अजून डिटेल्स डॉक्युमेंट मिळायला तयार नाही. अच्छा. म्हणजे तो कारखाना 250 एकरामध्ये आहे. जत नगरपालिका हद्दीत आहे, तिपेवाडी जत नगरपालिका हद्दीत. तिथं जागेचा दर खूप आहे आणि तुम्ही नुसत्या 44 कोटीला घेतलाय. असं कसं होईल? 250 एकर, 250 एकर जागा, कारखाना, त्याची सगळी मशिनरी, गोड चालू कारखाना, जे काही बंद कारखाना त्यात काही दुरुस्त करायची गरज नाही, असा कारखाना तुम्ही ढापलाय. तर आता आम्ही ते सगळं जाऊन तो निश्चित सगळी डॉक्युमेंट मिळाल्याच्या नंतर जतचा कारखाना आणि सर्वोदय संभाजीप्पा पवारांचा कारखाना तो त्या लोकांना परत मिळू शकतो. हा काय जयंतरावला विरोधाचा भाग नाही, तो कारखाना सभासदांचा आहे ना. 22,000 सभासदांनी पैसे भरलेत आणि लोक भेटतायत मला, शिरड ऐकली, करड ऐकली. काय काय लोक सांगतात की घरातल्या मालकानं तिकडे चाकरी स्वीकारली आणि त्याचं उचललेलं पैसे सभासद फी भरली आहे. कोणी गळ्यातलं मोडलंय, कानातलं मोडलंय, कोकरी मेंढरं विकलेत. अरे मग ते माझी जबाबदारी, मी आता तिथं लोकप्रतिनिधी. विषय कुठपर्यंत नेलाय तुम्ही? त्याचं आता काल पण मी 2-3 लोकांना कामाला लावलं त्यामध्ये की बाबा जरा व्यवस्थित कागदपत्र हातात आल्याशिवाय आपण त्याला काय हात घालण्यात अर्थ नाही, पण ते होईल. मला आणखी एक प्रश्न आहे, मगाशी तो अर्धवट राहिला. विशाल पाटलांबद्दल आपण बोललो, तर पुढच्या 29च्या लोकसभेला जर विशाल पाटील आणि विश्वजित कदमच भाजपमध्ये आले तर काय करणार? काय मला माहित नाही ते येणार आहेत का नाही. ते समजा आले तर पार्टी काय ठरवल ना. मी काय म्हटलंय, विशाल पाटील खासदार असणार नाही. अच्छा. बदलतील. सर्वे घेते पार्टी. ते काय असं काय ठपका मारला कोणाची? भाजप आहे. हे काय काँग्रेस आहे वाडवडिलांपासून एकालाच तिकीट द्यायचं. भाजपमध्ये चेंज होत राहतात. ते आता वरिष्ठ पार्टीची लोक आपली ठरवतील कोणाला काय करायचं. पडळकरांनी प्रचंड संघर्ष केला आहे, संघर्षातून आलेलं नेतृत्व आहे. गेल्या निवडून आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच जरी आमदार झाला तरी तुमच्या मंत्रिपदाची चर्चा होती. आता वर्ष, सव्वा वर्ष, 1.5 वर्ष निघून गेले. नव्या विस्तारामध्ये समजा झालाच तर काय आहे संधी? काय माहित नाही. मुख्यमंत्री आहेत, आपणच मुख्यमंत्री असल्यासारखं आहे. देवो मुख्यमंत्री म्हणजे गावगाड्यातला सामान्य पोरगा मुख्यमंत्री असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे काय तो काही विषय माझा नाही. तुम्ही थोडासा वेगळा प्रश्न आहे, तुम्ही इतकं आक्रमकपणे बोलता
मी मगाशी म्हटलं तुमचा स्थायी भाव आहे, मुळातून तळागाळात मारलेला कार्यकर्ता, त्यामुळे त्यातनं ती आक्रमकता आली वगैरे आपण म्हणू शकतो. पण मग सत्ता आल्यानंतर लोकांची कामं शांतपणे खूप चांगल्या पद्धतीनं, ज्याला आपण रचनात्मक काम म्हणतो, तुम्ही करू शकता. तरी पण तुम्ही प्रचंड त्याच आक्रमकतेनं ज्या विरोधात असलेल्या आमदारासारखं बोलता. मी शांत कामं खूप करतो, ते कुणाला माहित नाही मी किती कामं करतो. उदाहरणार्थ तुम्ही मंत्रालयात आल्यानंतर मला बघायचं. अच्छा. मी जेव्हा मंत्रालयात जातो ना, तर माझ्यासोबत सगळे सामान्य लोकच असतात, त्यांचीच कामं करत असतो मी. आणि मध्ये आधी भेटतात, ते काय मला सांगून आलेले नसतात. माझं इथं कामाय चला, तिथं कामाय चला, तिथं कामं करत राहतो. जिथं आक्रमक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे तिथं घ्यायलाच पाहिजे. मग तुम्ही का नाही घ्यायचं? फारच आक्रमकपणे बोलता असं एक म्हणतात. असं काय कोण म्हणत असतील, त्यांना ज्यांना कोणाला वाईट वाटतंय ते म्हणत असतील. माझ्या लोकांना मी आक्रमक असणं बरं वाटत असेल तर मी माझ्या लोकांची काळजी करेल. दुसऱ्या कोणाला माझं वाईट वाटतंय त्याची मी चिंता करायची गरजच नाही ना. आता मंत्राचा विषय काढला म्हणून आव्हाडांबरोबरचे संबंध सुधारले? कोण आवड नाही, माझं त्याची ओळख पण नाही. संबंध सुधारायचा विषयच नाही, मी कुणाला जातच नाही. बराच तो वाद झाला होता विधिमंडळाच्या मागच्या होत वेळेला. राहते कोण वादाचं म्हटलं? काय. माझं संबंध सुधारायचं, माझं त्यानं काय काम आहे. आणि मी असं नकली संबंध काय करत बसत नाही कोणाचं दाखवायसाठी कोणाला. एकूण मराठा आरक्षण, धनगर आरक्षण या विषयावरती महाराष्ट्रात राजकारण गेली 10 वर्ष या 2 विषयावरती बऱ्यापैकी फिरलेलं आहे. मराठा आरक्षण तर कळीचा मुद्दा आहे. धनगर आरक्षण कधी मिळेल माहीत नाही, तुम्ही त्याच्यासाठी सुरुवातीपासून आग्रही आहात. तर त्याच्याबद्दलची एक डेव्हलपमेंट काय आहे? आणि या निवडणुकीत असं झालंय की ओबीसीचे, तुम्ही केवळ धनगरांचे नेते नाही तर तुम्ही ओबीसीचे नेते आहात. पण अनेक जिल्हा परिषदा, महापालिका किंवा पंचायत समित्या याच्यामध्ये मागच्या दारानं आलेले ओबीसी जे मराठा आहेत. नाही, त्या विषयावरती तिथल्या ओबीसी मुलांनी सगळी कागदपत्र काढणं, त्यांच्या जात पडताळणीची कागदपत्र काढणं काम केलं पाहिजे. त्याच्यावर जसं तुम्ही आटपाडीचं केलं तसं कोणी असू दे, तिथं जिथं ओबीसीच्या आरक्षणावरती फेरफार करून, चुकीचे कागद जोडून, अधिकाऱ्यांना मॅनेज करून, जात पडताळणी समितीला मॅनेज करून जर कुणी दाखले घेतली असतील रद्द झाले पाहिजेत. त्याच्यावरती प्रॉपर काम झालं पाहिजे. नुसतं बोलून मोर्चा काढून होणार नाही. तर तुमच्याकडं पूर्ण कागदपत्र पाहिजे, त्याची हिस्ट्री तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याच्यावरती आवाज उठवू. त्यात काही गैरच नाही. माझ्याकडे असं कुठलंही प्रकरण आलं तर मी लावून धरणार, तो काही विषयच नाही. आता विषय मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण. तर आता धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे. कालच माननीय मुख्यमंत्री महोदय, गिरीश भाऊ आणि मी तिघंजण आम्ही बसलो होतो. सुप्रीम कोर्टामध्ये 2 तारखेला आमची तारीख लागली होती, पण ते काय बोर्डावर आलं नाही. आता आमच्याकडे सगळ्यात बेस्ट पर्याय सुप्रीम कोर्ट. धनगर आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात निकाल झाला तर सगळ्यात बेस्ट मार्ग तो आहे आत्ता, ज्याला जास्त कटकट नाही. मग आता त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पुढच्या काही दिवसामध्ये गिरीश भाऊंच्याकडे जबाबदारी दिल्या, ते मी आणि काही आमचं शिष्टमंडळ आम्ही दिल्लीला जाणार आहे. सरकारी जे वकील आहेत त्यांच्याशी आपलं सरकार बोलतंय, तर तिथं आमचा एक प्रयत्न सुरू आहे. आता तो पर्याय सगळ्यात आता आम्हाला सोपा आहे. नाहीतर बाकी जरा विषय जरा एकदम असा अडचणीचा आहे, कारण कोर्टामध्येच आम्हाला स्कोप खूप होता. बाकीची प्रक्रिया तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. SC आणि STच्या प्रक्रियेमध्ये फार म्हणजे खोलात जावं लागतं आणि हे विरोध करणाऱ्यांची संख्या खूप आहे. म्हणजे आदिवासी समाजाचा प्रॉब्लेम असा आहे की मुळामध्ये जेवढे आदिवासी राज्यामध्ये आहेत 45 एकूण जमाती आहेत, त्या 43 अस्तित्वात आहेत. 43 मुख्य जमातीमध्ये 185 उपजमाती आहेत. 185 उपजमातीपैकी फक्त 68 जमातीलाच STचा दाखला मिळाला आहे. अरे बाप, ह्यात कोण बघतच नाही हो. म्हणजे त्यात पण कोणी हात घाला ना. धनगर हा नंतरचा विषय आहे. मूळच्यांमध्येच कोणी मूळच्यालाच हे आदिवासीच त्या लोकांच्यावरती अन्याय करतायत. 5-7 जमाती आहेत, तीच लोक ठाण मांडून बसलेले आहेत. ते आदिवासींना येऊ देत नाहीत, आदिवासींना साधा दाखला देत नाहीत. आमदारकी खासदारकी द्यायचा विषयच लांब. लोकसंख्या मोजूपर्यंत ते आदिवासी, कारण आरक्षण लोकसंख्येच्या टक्केवारीवर आहे. बरोबर. लोकसंख्या मोजताना 1,05,00,000 2011ची आदिवासींची, आणि त्यातल्या 63 लाखांनी हे म्हणते तुम्ही बोगस आहे. अरे पण त्या 63 वरती तुम्ही 14-15 जण आमदार झालाय ना. त्या 63 वरती तुम्ही 2-4 खासदार झालाय ना. त्याला ते म्हणून त्यांना दाखला देत नाही. धनगरांचा विषय आल्यावर तर सगळ्या पार्ट्या एक, म्हणजे आदिवासी जमातीचे सगळे आमदार सगळ्या पक्षाचे एकत्र येतात. बरोबर. शेवटी काय आहे, सरकारमध्ये आकड्याला महत्व असतंय. आमच्याकडे आकडा कुठं आहे? पण तुमचा अभ्यास आरक्षणाविषयी तर चांगला आहे. तुम्ही आता सुप्रीम कोर्टाचं पण सांगितलं. पण खरोखरच आरक्षण मिळेल असं वाटतं का हो? आणि अडथळे काय आहेत?
नाही, अडथळे म्हणजे काय आहेत, सुप्रीम कोर्टातून मिळायला हायकोर्टातच आमच्या बाजूने ऑर्डर होणं अपेक्षित होतं, पण तिथंच आमच्या विरोधामध्ये ऑर्डर गेली आणि त्यामुळे जरा प्रचंड नाराजी ही धनगर समाजामध्ये आली आहे. सरकारनं त्यामध्ये पण आम्हाला मदत केली. हे पण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. सरकारने 3 ॲफिडेव्हिट जे आपले पिटिशनर आहेत त्यांनी ॲफिडेव्हिट दिले तशी शिक्का मारून दिलेले आहेत की धनगर समाजाचे, म्हणजे ते कोर्टाचाच विषय होता. कोर्टाने शेवटी विरोधात आमचे ऑर्डर दिले तर त्याच्यावरती आपण काय बोलणार. काही दाखले धनगडांनी काढले होते, धनगरांनीच धनगडाचे दाखले काढले होते, ते परत रद्द झाले नव्हते ऑर्डर होताना, परत ते आता रद्द करून घेतलेले आहेत. परंतु कोर्ट त्यामध्ये असं पण म्हटलं की 1.5 कोटी धनगरांची संख्या आहे, ह्याचा मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो. इतर राज्यामध्ये जे होतं ते कमी लोकसंख्या, 1 लाख 2 लाख 3 लाख, ते कोणी झाले का नाही झाले काय. धनगर एसटी होणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ होणं. बरोबर. म्हणजे अनेक प्रस्थापितांचे बालेकिल्ले आरक्षित होऊ शकतात अशी परिस्थिती आहे ना. कारण हे लोकसंख्येवरती आरक्षण आहे. आता देशात काही काही राज्य 80% आदिवासी आहेत, 70% आदिवासी आहेत. सेंट्रलला जरी ते 7% असले तरी त्या राज्यातला त्यांचा आरक्षणाचा कोटा हा 50%च्या पुढचा आहे. महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती. आता आमचा प्रयत्न सुरू आहे, बघू आता काय होते कसं होते. पण कसं होतं की मराठा आरक्षणाच्या संदर्भानं प्रवीण गायकवाडांसारखे जे मराठ्यांचे नेते आहेत, संभाजी ब्रिगेडचे एकेकाळचे ते नेते, तर ते आरक्षण मिळणार नाहीये, जे आता जे मिळालं होतं त्याच्यात समाधान माना, अशा पद्धतीचं म्हणजे वस्तुस्थिती सांगायचा प्रयत्न करतात मराठा समाजाला. कुठं सांगितलं प्रवीण गायकवाडांचं. आणि प्रवीण गायकवाडांची भूमिका आहे ना की काय आहे भूमिका, की आरक्षण मिळणं अवघड आहे. अरे आता वेगळ्या तुम्हाला दिलं ना, तसं- सेपरेट सरकारनं निर्णय केला ना, आता ह्याच्यापेक्षा वेळ काय. नाही, तसं नव्हे. जसं तुम्ही धनगरांचं आरक्षण मागताय की नाही कोर्टामध्ये, तसं मराठ्यांचं पण मागतात, पण ते मिळणं अवघड आहे असं ते समाजाला नाही, समजावून दिलं ना सांगायचा त्यांना. प्रयत्न करतायत. आता समजायचं काय, ते त्याला ओबीसी मध्ये जायचं ते कसं मिळेल. ते 2 लढाई आहेत ना. एका बाजूला ते ओबीसी ते जायचा प्रयत्नही करतायत मागच्या दाराने, आणि ते कोर्टात पण लढतायत. मला असं म्हणायचं आहे की धनगरांचं आरक्षण नाही झालं तर तुम्ही समाजाला असं सांगायचा प्रयत्न करणार का? नाही, समाजाच्या प्रमुख लोकांना घेऊन बसायचा विचार करतोय. सुप्रीम कोर्टामध्ये आता काय निर्णय होतोय, आणि आम्ही एक समिती पण नेमली होती अधिकाऱ्यांची मागं, की ज्या आमच्या आंदोलकांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की राज्य सरकारनं GR काढावा, म्हणजे धनगडच्या ऐवजी धनगर आहे एसटीचे दाखले द्यायला चालू करावे. परंतु तोही विषय परत 342 मध्ये परत केंद्र सरकारकडे जातोय. बरोबर. आता केंद्र सरकारकडे गेल्यानंतर अडचणी खूप काय आहेत. जरी भाजपाची द्यायची इच्छा असली, 54 खासदार आहेत, बरोबर. आदिवासींचे 54 खासदार आहेत दिल्लीत. हे प्रकरण गेल्या जातंय RGI कडं. RGI कडून समजा काढता येईल, तिथून परत जाते आदिवासी आयोगाकडे. आदिवासी आयोगात सगळे आदिवासीच आहेत. मी आणि आमचे सहकारी एकदा गेलो, आम्हाला बसू पण दिलं नाही त्या अध्यक्षानं, हाकलून दिले, चला 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 धनगर आले, चला तुम्ही अतिक्रमण करायला. अशी त्यांची भावना झाल्या. ते समजूनच घ्यायला तयार नाहीत की हे लोकसंख्येवरती आरक्षण आहे. त्यांना वाटतं की आमच्यावर मोठा अन्याय होणार आहे. बरं ठीक आहे, आता हे बी करा, त्याला पण ते तयार नाहीत. म्हणजे सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला उपवर्गीकरण करा, मागासवर्गीयात उपवर्गीकरण करायला तयार आहेत, पण एसटी मध्ये उपवर्गीकरण करायला पण त्यांनी विरोध केलाय. मग आता धनगरांना आरक्षण कसं, एक उपवर्गीकरण केलं असतं, त्यांना येणं आम्हाला बी केलं असतं, आमचा त्यांचा संबंध ठेवला नसता तरी पण चाललं असतं, त्याला पण त्यांचा विरोध आहे. बरोबर. पण तुमचं आरक्षण हायकोर्टात नाकारलंय. बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की हायकोर्टाने पूर्णपणे अभ्यासपूर्वकच निकाल दिलेला असतो. बहुतांश जे केसेस असतात ते हायकोर्टाचा निर्णय आता आम्हाला एकच स्कोप आहे त्यामध्ये. धनगड दाखले असताना निर्णय झाला होता. आमची प्रेयर काय होती, मागणी काय होती की 0 धनगड 0 आहे, आणि तामिळनाडूमध्ये 2-3 जमातीविषयी असे निर्णय झाले. 0 असेल तर तिथं कोर्टाला अधिकार आहे कुठली जमात आहे ठरवायचं. मग आमचं म्हणणं असं होतं पिटिशनमध्ये की धनगड राज्यात 0 आहे तर तो धनगर आहे. पण जेव्हा कोर्टानं ऑर्डर दिली फेब्रुवारी 2024ला, तेव्हा 5 धनगडाचे दाखले जिवंत होते, म्हणजे त्यांच्याकडे जात पडताळणी होती. ते रेकॉर्डवरती आलं. आदिवासी संघटना खूप ऍक्टिव्ह आहेत, त्यांनी ते रेकॉर्डवरती आणलं की बाबा हे धनगडा दाखला, हे धनगडाचा आहे, हे धनगडाचा आहे, हे धनगडाचा आहे. सरकारने खूप प्रयत्न केला दाखले रद्द करायला, ते अधिकारी रजेवर गेले. सीएमनी सांगून पण त्या अधिकारी रजेवरती गेल्या. फडणवीस साहेबांनी किमान 50 बैठका आमच्यासोबत केल्या असतील, त्याची आम्ही वाच्यता केली नाही, जाहिरात केली नाही, फोटो टाकला नाही. आणि याला साक्षीदार आहेत मधू शिंदे साहेब, जे रिटायर्ड IPS आहेत, जे पिटिशनर आहेत, महाराणी अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी मंचचे ते आहेत, कुंकुनी साहेब आहेत. ते काय, तो काय आमचा विषयच नाही ना.
ह्याची आता आम्ही लिडरशिप करतोय तर जबाबदारी आमची. यश आलं तर आमच्यामुळं, अपयश आलं तर आमच्यामुळं. मग ते पण पण तुम्ही विरोधात असताना धनगर आरक्षणाच्या संदर्भानं किंवा एकूणच तुमचे 2-3 पक्ष बदलून झालेत, तर तेव्हापासून मी बघतोय गेली 10 वर्ष तरी त्याच्या आधीपासून की तुम्ही आरक्षणावर फार आग्रही होतात. हो, मग आता पण आहे. पण ते आता तितकं दिसत नाही ना. कसं दिसणार? मी त्याची बातमी करत नाही. मी आता काल मिटिंग करून आलोय म्हणजे आग्रह आहे का नाही? काल दुपारी 12:30 असं म्हणतोय वाजता. की तुम्ही जर तसे प्रयत्न करत असाल तर तुमच्या समाजाच्या लोकांपर्यंत जात नाही की पडळकर आपल्यासाठी अजून लढताय. काय नाही, ज्या लोकांना, सामान्य लोकांना माहित आहे माझी भावना काय आहे, त्यामुळे मला काय त्याचे खुलासे, मला फोटो सेशनची गरज नाही. धनगर समाजाच्या प्रश्नाबद्दल गोपीचंद पळकरची भूमिका काय आहे हे मेंढ्या राखणाऱ्या मेंढपाळाला क्लिअर कट माहिती आहे. आदल्या मधल्यांना ज्यांना माझी भूमिका समजून घ्याय त्यांना सांगायची मला आवश्यकता नाही ना. अच्छा. आता बरेच प्रयोग झाले पण ते सक्सेस होत नाही. धनगर त्यामुळे आता मी काल मिटिंग करून आलो. गिरीश महाजन साहेब, सीएम साहेब, मी. आता गिरीश महाजन साहेबांना घेऊन दिल्लीला चालू. म्हणजे 2 तारखेच्या आधीच जायचं होतं तर 2 तारखेला तो मॅटर लागला नाही. तर प्रयत्न आमचा सुरू आहे. काय करायचं ते बघू. महाराष्ट्रातील एक प्रमुख लोकांची बैठक बोलवायचा विचार आहे जी राजकारण विरहित, अच्छा. की ज्याच्यावरती फक्त मेरिटवरती चर्चा झाली पाहिजे. आरक्षण मिळायचं काय म्हणजे आमच्याकडे हे दाखला आहे ना, ते झाले सगळं. 120 दाखले जोडले होते हायकोर्टामध्ये, ते आपलं नाकारले. तिथून आता पुढं काय एक्सपर्ट लोक घेऊन. मी खरं तर मेरिटबद्दलच माझा मुद्दा खरं तोच होता की खरोखरच मेरिट आहे का आणि खरोखरच आपल्याला मिळू आणि शकतं. कोर्टाने त्यामध्ये मेन्शन करता म्हणजे की हा राजकीय प्रभावाचा आणि ह्याचा विषयच नव्हता ना. ऑर्डरमध्ये त्यांनी मेन्शन केलं की बाबा 1.5 कोटी लोकांचा यामध्ये समावेश झाला तर राजकीय प्रभाव होईल. परंतु जेन्युनली आमची मागणी आहे, पुरावे अनेक होते, 120च्या वर पुरावे तिथं जोडलेत ना, पण तरी पण आमच्या विरोधात निकाल गेला. आता त्याला आम्ही काय करू शकतोय? आपण तर कोर्टातच दाद मागू शकतो आणि त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात बघू काय होते. नाहीतर त्याच्यावरती मग बसून पूर्ण आरक्षणाच्या संदर्भात काय ह्याच्यावरती आता काय. बंजारा समाज म्हणतोय आमचं एसटीची लागू करा, रामोशी समाज म्हणतोय कर्नाटकात बेडर रामोशी, त्यातला बेडर हा SC मध्ये आहे. इकडं वडार समाज म्हणतोय आम्ही तिकडं आहे, इथं आम्हाला द्या. इकडं कैकाडी समाज विदर्भात SC मध्ये आहे आणि इकडं आपल्याकडं NT मध्ये आहे. म्हणजे अशा बऱ्याच लोकांचा हा विषय, काय एकट्या धनगर समाजाचाच विषय आहे. तिकडं गोंड वगैरे आहेत ते, त्यांना तर हायकोर्टात त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि सरकार सुप्रीम कोर्टात विरोधात गेलंय. सरकार तिकडे मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून सुप्रीम कोर्टात 25 लाखाचा वकील लावतो एका दिवसाला. धनगर फी मागते तर धनगराला देतो. हे सगळं हे असं चालू राहतं. त्यात आता काय नव्यानं सांगायची काहीच गरज नाही ना. बरोबर. हे काय आपण सगळं उघड्या डोळ्यांनी बघतोय ना. ह्या न्यायालयीन लढाईबद्दल आपण आता ते गोवारी लोकांचा निकाल जर आपल्या बाजूनं झाला, त्यांच्या बाजूनं मुंबई हायकोर्टात, सरकार गेले सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात. मुंबई हायकोर्टामध्ये मराठा समाजाच्या विरोधात निकाल गेला का सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून सरकार गेले. हे आपल्या सगळे समोरच आहे ना. आता धनगराच्या विरोधात इथं हायकोर्टात गेलं, आता आम्हीच गेलो ना सुप्रीम कोर्टात, आम्हाला आरक्षण द्या. सरकार नाही गेलं, सरकार आमच्या विरोधात आहे. समाजाचा रेटा किती आहे त्याच्यावर आहे. म्हणजे हे सगळं चालू राहतं. त्यात आता काय हे झालं आपण न्यायालयीन लढायचं बरंच बोललो. पण एकूण तुम्ही आता 1.5 कोटी धनगर समाज महाराष्ट्रात आहे असं म्हणता. तेवढं नेतृत्व, तेवढी लिडरशिप, तेवढी आमदारांची संख्या, तेवढं होत नाही ना. कसं होणार? तुम्ही तिकीटच देत नाही. मग तिकीट द्यायचं कोणाला? त्या क्षमतेचा माणूस लागतोय. पार्टी कोणाला तिकीट देते? निवडून येणाऱ्याला. उद्या भाजपला म्हणले 10 धनगरांना तिकीट द्यायचं, मी नावं कोणाची सांगू सांगा? उद्या समजा काँग्रेसने ठरवलं धनगरांना 10 तिकीट द्यायचे, माणसं लागतील. म्हणून तर आरक्षण पाहिजे ना. जेव्हा आम्ही एसटीत असू, आम्हाला तिकडे धनगराला मिळेल, तिकडे पण धनगराला मिळेल, तरच आमचा टक्का वाढेल. टक्का वाढणार कसा? एक घोडा असा एकदम त्यानं सगळी डाळ बीळ खाल्ली आणि एकाला नुसतं वाळलं वैरण घातल्या, त्याला म्हणजे तू आता रेसला पळ, कसं शक्य होईल का? नाही होत. नाही, तफावत आहेच ना, विषमता आहे. एक माणूस 10 बायदाच्या खोलीत राहतो आणि एक 10,000 स्क्वेअर फुटात राहतो, त्याच्या लोटायला माणसं नाही. बरोबर. ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांची 4थी पिढी पण त्याच 10 बायदाच्या खोलीत आहे. लोकांना वाटतं आरक्षण म्हणजे फार लय मोठा परिवर्तन होते, अशी पण परिस्थिती नाही. परंतु राजकीय दृष्ट्या टक्का वाढण्याच्या दृष्टीने धनगरांची ही अवस्था आहे, ज्यांची संख्या एवढी आहे. या राज्यामध्ये 1 लाख वोटर असणारे मतदारसंघ आहेत. किमान 10,000 15,000 कमीत कमी. फक्त नंदुरबार, पालघर, ठाणे जिल्हा सोडला तर धनगर कुठल्या जिल्ह्यात नाही असा जिल्हा नाही. बरोबर. धनगर कुठल्या मतदारसंघात नाही असा मतदारसंघ नाही. त्यांची अवस्था ही आहे. बाकीच्या तर विशेष सोडून द्या. गोपीनाथ मुंडे हे वंजारी होते, वंजारी समाजाचे होते.
पण त्यांची जी एक इमेज आहे किंवा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं समस्त ओबीसीचे नेते ते झाले होते. आता गोपीचंद पडळकरांना फक्त धनगरांचे नेते व्हायचे का समस्त ओबीसीचे नेते व्हायचे? मला कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. नेता व्हायचं आपल्या हातात नसतं. नेता लोक ठरवतात. आपण ठरवून नेता सगळ्यालाच व्हायचं नेता. सगळे एकदम कॉर्पोरेट कंपन्या मागं लावून ब्रँडिंग करायचं आहे, इमेज डेव्हलप करायची, अशी होत नसते डेव्हलप. लोकांना वाटली पाहिजे. लोक ठरवतात कुणाला कुठला नेता करायचा. मला वाटून काय उपयोग नसतो. आपण काम करायचं. लोक ठरवतील कुणाचा नेता आहे, काय करायचं आहे, ते लोकांच्या हातात आहे. आपण ठरवून होत नसते परिस्थिती. मागची परिस्थिती 20-30 वर्षापूर्वीचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळं, आत्ताचं राजकारण वेगळं आहे. परिस्थिती प्रत्येक वेळेस बदलते. दरवर्षी राजकारण बदलते. तुम्ही एकीकडे रासपेचे सांगलीचे जिल्ह्याचे अध्यक्ष पण हो होते. होतो. तुम्ही खरे ओरिजिनल कार्यकर्ते महादेवराव जानकरांचे. हो. महादेवराव जानकर एका अर्थानं महाराष्ट्रातल्या धनगर समाजामध्ये त्या अर्थानं जी जागृती आहे ती सगळ्यात पहिल्यांदा जानकरांनी केली. हो. तुम्ही त्यांचे कार्यकर्ते, तुम्ही जिल्हाध्यक्ष होतात. आता एकूण जानकरांच्या बद्दल तुमचं काय, त्यांना काय सल्ला द्याल? का कुठंच नाही येत ते? नाही बाबा, त्यांचं आमच्या आदरस्थानी आहेत. आमचे नेते आहेत. BK कोकरेंच्या नंतर जानकर साहेबांनी महाराष्ट्रामध्ये लोकांना जागृत केलेलं आहे व त्यांचं आदराचं स्थान आहे. मी इतका पण मोठा नाही की मी त्यांना सल्ला देईन. शेवटी मी कार्यकर्ता लेवलचा माणूस आहे. त्यामुळे ते वरिष्ठ आहेत, एका पार्टीचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे मी सजेशन देऊ शकत नाही. पण त्यांच्याविषयी काल जो आदर होता तोच आज आहे, उद्या पण तोच राहील आमच्या मनात. काहीच अडचण नाही. आज सकाळीच एक तुमची मी रील बघितली. तुम्ही कार्यकर्त्यांना असं आवाहन करताय की म्हणजे आज आपला इंटरव्ह्यू होणार असं माहीत नव्हतं मला, पण सकाळी मी रील जस्ट पाहिली तर तुम्ही कार्यकर्त्यांना असं आवाहन केलं की कुठल्या नेत्याकडे जाऊ नका, पोलिसांच्या दारात म्हणजे नेत्यांना फोन करू नका, थेट कुठलाही विषय असेल तर संबंधित तहसीलदारकडे जा, पोलिसांना जाब विचारा. तर हे नवीन ट्रेंड आहे. नेत्यांच्या मागं न लागता नवीन ट्रेंड नाही. कार्यकर्त्यांनी साक्षर झालं पाहिजे. लिहिता वाचता आलं तरच तो साक्षर झाला असा भाग नाही. तो तहसीलदारशी बोलला पाहिजे, तो प्रांत साहेबांशी बोलला पाहिजे, कलेक्टर साहेबांशी बोलला पाहिजे, तो पोलीस स्टेशनला गेला पाहिजे. दलाल चेन खूप आहे ना. तुमची लूट कोण करतंय? नेता करत नाही ना. बरोबर. बरं, किती टक्के लोक आमदाराकडे जाऊ शकतात? फार कमी. गावचा सरपंच, डेप्युटी सरपंच, एखादा पार्टीचा प्रमुख, याच्या पलीकडे तिसरा माणूस आमदाराकडे नाही जाऊ शकत. पण सगळ्या सामान्य लोकांचं काम अधिकाऱ्याकडे आहे ना, त्याचं काम आमदाराकडे नाही ना. बरोबर. काय आमदाराकडे काम आहे त्यांचं? त्याचा काय कारखाना आहे, सुधगिरणी आहे, बँक आहे, काय आहे त्याचं? तर त्याचा संबंध ज्याच्याशी येतोय, ग्रामसेवक, तलाठी, सर्कल, तहसीलदार, मग तुम्ही बोललं पाहिजे ना, त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. शिपाई त्याला आज सोडत नाही. तो गेलाच नाही ना तिथं कधी. शिपाई त्याला एवढी भीती होती, साहेब लय कडक आहे, ती तिथनंच बाहेर जात आहे. मी त्याला काय म्हणतोय, तू जरा दार उघडून आत जा. ते काय तुला मारणार आहेत का? तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि दलाल चेन सगळी तोडून टाकली पाहिजे. बरोबर. पैसे कोण खाते? अधिकारी. अधिकारी नावाखाली मधली पण लोक लय पैसे खाते. बरोबर. त्यामुळं आमच्या गावाकडच्या पोरांना माझं सांगणं हेच आहे की बाबा, तुम्ही जरा ज्यांना सामाजिक जीवनात काम करायचं आहे, राजकारणात, तुम्ही थेट तिथं संपर्क साधला पाहिजे. विधानसभेच्या निकालानंतर माळशिरसचे आमदार उत्तम जानकरांनी त्या मार्केटवाडीत काय एक प्रयोग केला. मग तुम्ही तिथं गेलात. तुम्ही तिथं जे भाषण केलं ते संपूर्ण महाराष्ट्रात खरं तर अलीकडच्या काळात तुमचं सर्वाधिक गाजलेलं भाषण आहे. त्याच्यात तुम्ही असं म्हटलं होतं की सरंजाम आमदाराच्या छाताडावरती नाचलं पाहिजे. हे जे आहे हे एका बाजूला तुम्ही बोलताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्या पक्षात आता आहात, पक्षामध्ये सगळे सरंजाम आमदारच आलेत पुन्हा सगळ्या इतर पक्षांमधनं. तुम्ही कसं बघता याच्याकडं? हे बघा, आता विषय समजून घ्या. भारतीय जनता पार्टीमध्ये काही प्रमाणात आता ही लोक आलेत, परंतु मूळ जर आता अखंड देशाचा विचार केला, काँग्रेस आणि भाजप असं पकडू आता, म्हणजे राष्ट्रीय लेवल आता पक्ष बऱ्यापैकी हे आहेत की इतर राज्यामध्ये बाकीचे प्रादेशिक पक्ष नाहीत. मूळ कार्यकर्त्याला स्थान मिळतं हे भाजपमध्ये. मी आता तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर इंदिराजी, राजीवजी, सोनियाजी, राहुलजी, किंवा आता प्रियंका दिदी आलेत, त्या सरळ काँग्रेस कुणाची तर बाबा यांची. आपण स्पष्ट सांगू शकतोय. मुलायम सिंगाची पार्टी अखिलेशची, लालू प्रसादांची पार्टी म्हणजे आता तेजस्वीची, इकडे बाळासाहेबांची पार्टी म्हणजे उद्धव साहेबांची, इकडे शरद पवारांची पार्टी म्हणजे आता अजितदादा किंवा शरद पवार, एकच विषय आला. तिकडे स्टॅलिन, करुणानिधीची पार्टी, तिकडं ममता, जयललिता. लोक कुणी सांगू शकतं भाजप कुणाची पार्टी सांगा? काल परवा जे राष्ट्रीय अध्यक्ष झाले नितीन नबीनजी, तुम्हाला तर नाव माहित होतं? बरोबर. मला तर नव्हतं माहित. मी भाजपचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे समजा, मलाच माहित नाही.
महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या 100% लोकांना, देवाभाऊ सोडून, मग त्यांचं बिहारला जाणं येणं किंवा तावडे साहेब सोडून बाकीच्या कोणालाच माहित नव्हतं. हे लार्ज स्केलवरती देशाच्या पातळी बरोबर आहे तुमचं, अगदी खरं आहे. पण समजा आता सांगली जिल्ह्यातलं उदाहरण, उद्या जयंत पाटील भाजपमध्ये आले, उद्या विशाल पाटील येऊ द्या भाजप- ना, काय बिघडतंय. नाही, पण त्या ज्या लोकांनी त्यांना विरोध त्या त्यांचं काय? पार्टीमध्ये ते निर्णय प्रक्रियेत होते, ह्या पार्टीत कार्यकर्ता म्हणून राहतील. राजकारणामध्ये 2 पद्धती आहेत, एक निर्णय प्रक्रियेतलं राजकारण आणि एक कार्यकर्ता म्हणून. इकडे निर्णय प्रक्रियेत देवाभाऊ आहे, जयंतराव आला तो कार्यकर्ता म्हणून काम करल. त्यांना काय अंतर्गत गोटात कोण घेऊन जाणार नाही ना. खरं. आपली मुलाखत बरीच लांबते, 2-3 शेवटचे प्रश्न आहेत. ठीक आहे. एक म्हणजे पुढची 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचा एकूण जो प्रवास असेल त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे उद्याचे देशाचे पंतप्रधान आहेत असं म्हटलं जातं. तुम्ही कसं बघताय सगळं? मुळामध्ये आपण ज्या नेत्याला मानतो त्या नेत्याच्याबद्दल आपण चांगलंच बोलत असतो, बरोबर, असं सर्वसाधारण आहे. परंतु देवाभाऊ त्या क्वालिटीचा माणूस आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे, 1 मे 1960 नंतर महाराष्ट्राची स्थापना झाल्याच्या नंतर सर्व गुण संपन्न नेतृत्व महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालंय. अच्छा, की ज्या व्यक्तिमत्वाला आंतरराष्ट्रीय राजकारण पण कळतंय, ज्या व्यक्तिमत्वाला अर्थसंकल्प काय असतो, मांडायचा काय असतो, मांडल्यामुळे परिणाम काय होणार, अर्थसंकल्प बऱ्याच जणांनी मांडले ना, बरोबर, पण लिहून दिला अधिकाऱ्यांनी, वाचून दाखवलं. अर्थसंकल्पामुळं लोकांच्या जीवनात परिणाम काय होणार आहे, पायाभूत सुविधा नेमक्या काय दिल्या पाहिजेत, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची रचना काय आहे, मराठवाड्यात काय पाहिजे, विदर्भात काय पाहिजे, खानदेशात काय पाहिजे, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात किंवा मेट्रो सिटी मुंबईसारखी आहेत किंवा पुणे मेट्रो सिटी आहे, पिंपरी चिंचवड आहे, नागपूर आहे, इथं नेमकं काय विकास केला पाहिजे ह्याचं ज्ञान असणारा माणूस, अच्छा, सगळ्या भाषेंचं ज्ञान असणारा माणूस, सामाजिक वीण काय महाराष्ट्राची. महाराष्ट्र बहुजनांचं राज्य आहे, 18 पगड जाती 12 बलुतेदारांचं, ओबीसी मायनर ओबीसींचं, आदिवासी मागासवर्गीयांचं राज्य आहे, मराठा बहुल राज्य आहे. इथं काय कुणाला पाहिजे नेमकं ह्याचा अभ्यास असणारा नेता आहे. बरं, नुसता अभ्यास असून पण चालत नाही, निर्णय, पण नुसता निर्णय घेऊन पण चालत नाही, अंमलबजावणी नंबर 1 आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचं हित या नेतृत्वामध्ये आहे, हे करू शकतात. आज एवढे वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी पिलीवला का नाही पाणी दिलं? तुमचा प्रश्न मिटलाय? कोण मिटवणार आहे आता? आता मिटायला लागलाय. आता हे सरकार आहे म्हणून मिटतंय. बरोबर, ज्यांना तुम्ही अनेक वर्ष निवडून दिलं, तुमच्या पिलीव भागात पाणीच नाही देऊ शकले. माझ्या आटपाडीला मी राजकारणाची सुरुवात केली, मोर्चे, आंदोलनं, रास्ता रोको, चाबूक मोर्चा, गाढवाचा मोर्चा, बैलगाडीचा मोर्चा, मेंढायचा मोर्चा, शेळ्याचा मोर्चा. का? पाणी. आता आमच्या इथं उन्हाळ्यात पण बेडकं वराड देते. मसरं पाण्यात, मे मध्ये पाण्यात गेली तर चरायला सुद्धा बाहेर येत नाहीत. ही परिस्थिती का बदलली? अगोदर जलसंपदा खातं होतं, अर्थ खातं होतं, सरकार होतं, केंद्र सरकार होतं, देण्याची भावना नव्हती. आज महाराष्ट्रात दुष्काळी तालुक्यात जेवढी कामं चालू आहेत, कधी चालू होती सांगा मला? समुद्रात वाहून जाणारं पाणी मराठवाड्याला दिलं पाहिजे, कुठल्या मुख्यमंत्र्याला वाटलं? समुद्र नव्हता का महायुती सरकार आल्यानंतर अरबी समुद्र तयार केलाय? समुद्रात पाणी वाहून जात नव्हतं का? कुणाला वाटलंच नाही ना. थोडक्यात काहीतरी एकदम विजनरी नेतृत्व आहे आणि एकदम असा माणूस नाही महाराष्ट्रामध्ये. आता काय लोकांना पोटात एवढं दुखतंय त्याला तर मी काय करू शकत नाही, परंतु आता ते नाईलाज आहे. पण ते होतील पंतप्रधान, काळ ठरवेल. अच्छा, तुम्ही आता मगाशी पण मी जी 4-5 नावं घेतली, तुम्ही असाल, महेश लांडगे असतील, संग्राम जगताप असतील, नितेश राणे असतील, या सगळ्यांचं जे राजकारण आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अवलंबून आहे असं म्हणतात. मग सगळ्यांचंच आहे, त्यात काय आहे? नाही, मला पुढे विचारायचं आहे, ते उद्या देशाचे पंतप्रधान झाले तर तुमच्या राजकारणाचं काय? कुणाचा? तुमच्या सगळ्यांची जी नावं घेतली. अहो, आम्ही गावातली पोरं आहे, आमचे काय, आमचा बाप आमदार होता होय? ही तुमची स्टाईल लोकांना फार आवडते. आमदाराच्या पोटी आमदार, खासदाराच्या पोटी पूर्वी 15 ऑगस्ट 1947 पूर्वी राजे, राणीच्या पोटी राजा. त्याच्यानंतर ही सिस्टीम या प्रस्तावित पार्ट्यामध्ये आमदाराचा पोरगा आमदार, खासदाराचा पोरगा खासदार, मुख्यमंत्र्याचा पोरगा मुख्यमंत्री, मंत्र्याचा पोरगा. आमचं काय, आम्हाला हे झालं हेच भरपूर आहे. काय आहे, आम्ही एकदम समाधानी आहे. आमची काही सुदगिरी नाही, बँक आहे, कर्ज आहे का काय आहे, हप्ता नाही, काय नाही, पगाराला खर्चायचं, इकडं जायचं तिकडं जायचं, आम्ही एकदम रिलॅक्स आणि समाधानी आहे.
आमचा नेता टॉपला जाणं ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद काय आहे? शेवटचा प्रश्न फक्त एक. तुमचं ते एकूण भाषणाची जी काही ढब आहे ग्रामीण, आलो ते दार बोललो ते दार, एवढी तुम्ही जातीची नावं एका अशा ओळीनं घेता की ते आम्हाला माहीत पण नाहीत. कुठून शिकलाय तुम्ही हे सगळं? गावातच की, कुठं शिकणार? गावात ना. बेंद्राला कोण येतंय आपल्याकडं? नागपंचमी सणा दिवशी कोण येतं? ही आले तीच लोक आपल्या घरी. आपण काय नवीन केलंय? चपल्या आता आपल्याला ब्रँडेड मिळायला लागल्या. आपण बांधतो कुठं? कासरात आपण बाजारात घेतोय. कासरा आपण कुठं करत होतो? बरोबर. लोक आपल्याकडे येत होते ना. गावात सवाजण्याचा कार्यक्रम आहे, कोण येत होतं? गावात आपल्या गावची यात्रा आहे, कोण येत? ही सगळी आपल्याला जोडलेलीच लोक आहेत ना. नवीन काय? गावात तांबट आलाय पालामध्ये, आपण त्याजवळ जाऊन बसलोय, बघितलंय. घिसाडी आलाय, त्याचा भाता आपण हलवू लागितलाय. बाबा हो काय काम होतं? बसायचं दिवस. वासुदेव आला, सकाळी त्याच्या मागं फिरायचं. मर्याचा गाडीवाला आला, त्याच्या मागं फिरायचं. आपण हे बघितलंय ना. नवीन काय? ते काय पुस्तकात वाचायला लागते? खूप छान. जवळजवळ 25 मिनिटं आपण बोलतोय. मी त्यांना राग येईल, ते चिडतील असंही काही विचारायचा प्रयत्न केला, पण ते अत्यंत जसं भाषणात बोलतात त्वेषानं आक्रमकपणे, तसं अजिबात न बोलता अत्यंत संयमानं त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. खरोखरच खूप छान उत्तरं दिली. आमच्या बखरच्या स्टुडिओत आला, मनापासून धन्यवाद. तुमच्या भावी राजकीय वाटचालीसाठी मनापासून धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.